माझी तपस्या भंग का केलीस तू? कोण आहेस तू? बाबा मी गावाकडून आलोय हो बाबा. माझ्या आयुष्यात खूप संकट आहे बाबा. मी ऐकलं तुमच्या पाशी हर एक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे बाबा. मदत करा हो बाबा. सोल्युशन नसते, माझ्याकडे अपडेट असते. सांग तुझ्या आयुष्यामध्ये काय हिरोर आलेला आहे? बाबा काहीच नीट नाही होत आहे हो बाबा. न पोरगी आहे आयुष्यात, न पैसा, न काही धंदा होत आहे, न काहीच काहीच नाही होत आहे हो बाबा. काहीतरी मदत करा हो बाबा. पूर्ण आयुष्य हँग झालाय हो बाबा. हम्म, समजलो. तुझ्या कुंडलीत शनी नाही तर मनी असल्याचा दोष आहे. सांग, तू शेवटचं पुण्य कधी केलंस? परवा एका कुत्र्याला दगड मारला होता बाबा, कारण तुम्हाला गाडीवर मुतत होता म्हणून. अरे मूर्खा, तेच तर कारण आहे. तो कुत्रा साधा सुद्धा नव्हता, तर तो मागच्या जन्मीचा गुगल मॅप होता आणि तू त्याला मारलंस. तुझं नशीब रस्ता चुकला आहे. बाबा तुम्हीच उपाय दाखवा बाबा. आता तुम्हीच मार्ग दाखवा बाबा. आता मला काही सुचत नाही हो बाबा. बरं, रडू नकोस. एक उपाय आहे, पण थोडा खर्च येईल. हा घे माझा गुगल पे नंबर आणि याच्यावर 501 रुपयाचा डिजिटल प्रसाद चढव. बाबा 501 रुपये तर नाही, पण एक चिल्लर आहे बाबा. 20-30 रुपये आहे बाबा फक्त. अरे मूर्खा, 20-30 रुपयात आता श्राप सुद्धा मिळत नाही आणि तुला आशीर्वाद पाहिजे. दे इकडे. आणि 1 रुपया आहे आता. बरं सांगा ना बाबा, आता प्लीज बाबा सांगा बाबा. उद्या सकाळी 5 वाजता उठायचं. बाबा सकाळी 5 वाजता? मी तर सकाळी 10 वाजतापर्यंत झोपतो बाबा, आणि स्वप्नात पोरींची चॅटिंग करत असतो हो बाबा. बस, तुला पोरगी पाहिजे की नाही? आणि ऐक, उद्या सकाळी उठायचं आणि सरळ समशानात जायचं. बाबा समशानात? समशानात कशाला हो बाबा? ते जायचं आणि एका लिंबाच्या झाडाखाली उभं राहायचं आणि जोराजोरात ओरडायचं, माझी सेटिंग लावून द्या, माझी सेटिंग लावून द्या. बाबा कशाला? तिथं भूते असतील ना बाबा, मला धरलं वगैरे तर? अरे वेड्या, भूतांना सुद्धा पोरगी पडत नाही, म्हणून तर ते झाडावर लटकून असतात. आणि तू जोराजोरात ओरडला की त्यांना असं वाटेल की आपली युनियन वाढली आणि ते तुला मदत करतील. लॉजिक तर आहे बाबा तुमच्या पटल्यानं, पण समोर काय करायचं? अजून काही आहे का बाबा? हो, एक महत्वाचा उपाय आहे. तुला एक मंत्र देतो आणि तो मंत्र रोज रात्री झोपताना 100 वेळा म्हणायचं. बाबा कोणता हो मंत्र बाबा? ओम इग्नोर नमो नमा, रिप्लाय देईन समर्पयामी. बाबा याचा अर्थ काय होतो हो? याचा अर्थ असा आहे की जी पोरगी तुला रिप्लाय देत नाही ती पोरगी तुला रिप्लाय देईल, पण एकच अट आहे. बाबा अट काय आहे बाबा? मंत्र म्हणताना एका पायावर उभं राहायचं आणि दुसऱ्या हाताने नाकाला शेंबूड लावायचा. बाबा हा कसला उपाय आहे हो बाबा? Brother, अरे, त्याला नैसर्गिक जेल म्हणतात. त्याने तुझं नशीब चिटकून राहील, नाहीतर पडून जाईल. करशील ना? हो बाबा मी नक्की करेल बाबा. पण बाबा एवढं सगळं केल्यावर माझं काम होईल ना बाबा, की सगळं काही गेलं वाया? तर समजायचं तुझ्या मोबाईलचा कॅमेरा खराब आहे, आधी तो बदल, मग पोरगी पटेल. आता पड इथून, मला रील्स बघ, सॉरी, मला ध्यान करायचं आहे. हो बाबा तुम्ही ग्रेट आहोत बाबा. तुम्ही ग्रेट आहे बाबा, ग्रेट आहे. हॅलो स्वीटी, एक बकरा आला होता, तो पैसे देऊन गेला. आज पिझ्झा खाऊया. मी तर 10 रुपये द्यायला आलो होते तर अजून. पण हे काय आहे? पिझ्झा, स्वीटी, हे काय सगळं काय? अरे ते अरे ती ती माझी आध्यात्मिक शक्ती आहे. तिला भूक लागली आहे. तू का आला परत? बाबा मी तर 10 रुपये तुम्हाला अजून द्यायला आलतो, पण आता मला माझे 20 रुपये पण वापस द्या बाबा आता.
thought it was over. Ha!